कसे आहात तुम्ही? तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. तर गाईज फायनली आम्ही चाललोय गावाला आणि खूप जास्ती मजा येणार आहे. माझ्या दीदीचं लग्न आहे गावी. मी खूप मजा करणार आहे. तुम्ही पण ब्लॉग बघा आणि जाम मजा करा ब्लॉगमध्ये. आता आमची शॉपिंग तर झालेली आहे. तुम्ही शॉपिंगचा ब्लॉग नसेल बघितला तर जाऊन शॉपिंगचा ब्लॉग बघा. आता ऑलमोस्ट पॅकिंग झाले, काय राहिलं नाही का ते बघतोय. तर गाईज ॲक्च्युली आम्ही जाणार होतो पहाटे 5 वाजता, पण गाईज उद्या आहे माझी सायन्सची प्रॅक्टिकल एक्झाम, तर आम्हाला लवकर नाही जाता येणार. तर मी पहिले प्रॅक्टिकलची एक्झाम देईल आणि मग घरी येईल. मग आम्ही जाऊ 10 वाजतील आम्हाला जाता जाता. तर गाईज चला आता मी अभ्यास करते आणि तुम्हाला भेटते. गाईज माझा अभ्यास आता झाला आहे आणि मला नाही माहिती गाईज कसं झालं आहे. सगळा मी अर्धावट अभ्यास केला आहे. तर बघू उद्या काय होईल, मला नाही माहिती. आता मी जेवते आणि मला जायचं आहे मेहंदी काढायला. मला जाम भूक लागली, तर चला गाईज मी जेवते. तर गाईज आता मी आले ताईच्या इथं आणि बघा गाईज आमची मेहंदी चालू आहे. तर हे गाईज गुड मॉर्निंग. आणि आता मी उठले. आता मला जायचं आहे स्कूलला. स्कूलवरून आल्यावर मला जायचं आहे गावाला. गाईज जाम मजा येणार आहे गावाला जायला. मी जाम एक्सायटेड आहे गावाला जायसाठी. आणि हां, मी मेहंदी काढलेली तर मला ब्लॉगच नाही काही शूट करायला जमला. तर चला आता मी स्कूलसाठी रेडी होते. आता आम्ही स्टॉप घेतलाय गाईज नाश्ता करायला. गाईज आम्हाला भेटला सरप्राईज. 1 2 3. तर गाईज मी आता रेडी झाले आणि आता मी चालले स्कूलला. थोडासा अभ्यास करते, बघते गाईज. मला जाम टेन्शन पण आलं आहे पेपरला. मी काय लिहेल, काय होईल, कसं जाईल पेपर. आणि गाईज एक्साइटमेंट पण खूप आहे गावाला जायसाठी. जाम मजा येणार आहे गाईज. तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर चला थोडा अभ्यास करते आणि मग स्कूलला पण जायचं आहे. हे गाईज माझा पेपर जाम भारी गेला आणि मी स्कूलमधून आले. आता जाम भूक लागले. मी नाश्ता करते आणि कपडे चेंज करते. आम्हाला आता लगेच निघायचं आहे. तर चला गाईज आता आम्ही करतोय नाश्ता. किती वेळ आहे ग मम्मी अजून? बघू हां मग आता आम्ही रेडी झालोय आणि आम्ही निघालो होता लग्नाला. जाम मजा येणार आहे गाईज. ब्लॉग शेवटपर्यंत बघा. चलो गाईज आता आम्ही चाललो. जाम मजा येणार आहे. जाम एक्सायटेड आहे मी गाईज. तर मी रेडी झाले. मी कशी दिसते मला कमेंटमध्ये सांगा. गाईज जाम एक्साइटमेंट आहे. मी तर काही जाम खुश आहे जायसाठी. तर बघा आपला बॅग धरतोय. मी पण बॅग घेतली. तर गाईज इथं आम्ही चाललेलो रिक्षा पकडायला. आमचा प्लॅन होता ट्रेनने जायचा. आम्हाला जरा पण आयडिया नव्हती पुढे काय होईल, पण आम्हाला भेटला सरप्राईज. गाईज आम्हाला भेटला सरप्राईज. गाईज पप्पा आम्हाला सांगत होते का आम्ही ट्रेनने जाणार आहे, पण गाईज बघा गाडी बोलतात ट्रेनने जायचं आहे, ट्रेनने जायचं आहे. रिक्षा बघा खाली जाऊन. आणि आता गाडीत चाललो आहे आम्ही. तर चला जाऊ. आता आम्ही पहिले चाललो आहे आजीच्या इथं. पहिले आम्ही आजीला घेऊ, म्हणजे आजी वगैरे पण आमच्यासोबतच येणार. हाय गाईस. लाईक करा गाईस. झोपेतून उठून आलेला आहे. किधर जा रहा रे तू? रास्ते पे. यो पण रास्ते पे चाललाय, यो पण रास्ते पे चाललाय. मला असं बोलायला कसा वाटला मम्मी सरप्राईज? लाजली काही. हाय आहेच बोलता तुम्ही. कसा तुम्हाला जमला एवढा भारी सरप्राईज द्यायला? म्हणजे कुठून शिकले? आई सरप्राईज तर नव्हताच हा. म्हणजे आम्हाला तर पप्पा बोलत होते गाडीत म्हणजे पप्पाच्या तोंडातून निघत होता गाईज सारखा. पप्पाला सरप्राईज पण नाही देत आहेत. तर गाईज
पप्पा आम्हाला सकाळपासून बोलत होते का जायचंय ट्रेननी. मी शाळेतनं आली तरी बोलतात ट्रेननीच जायचंय. तर मी आली, पटापट तयारी केली आणि खाली येऊन बघतो तर काहीच गाडी. तर जी खुश झाली ना मी तुम्हाला काय सांगू, जाम खुश झालो. आता आम्ही आलोय खाऊ घ्यायला. तर गाईज आता आम्ही खाऊ घेतला आणि आता चालू आजीच्या घरी. आजी वगैरेला बोलवतो. आता चला आजी आल्यावर घरी नेतो परत. बरे काय बरे. किती वेळ? बोंबलाची चटणी कुठे आहे? बोंबील नाही यायला बोलले तू घेऊन ये. त्याला त्या दिवशीच होती कोणला? ती भारी लागलेली, मी बोलली पाहिजे अजून. इथं झालेला आहे माझा जाम मोठा पचका. मला वाटलेलं आहे लोक बोंबलाची चटणी आणतील, मला जाम खायची इच्छा होती आणि यांनी आणली नाही. यांना बोंबील नाही भेटले. हाय करा, हाय करा. दिसतात का सगळे? शिका. एक पार्टी नाही ना? आहे ना सीएनजी रिलायन्सला? तर गाईज मी गाडी ब्लॉग नाही शूट केला कारण की कॉपीराईट लागेल. सॉंग्स लावलेले आम्ही, त्यामुळे ब्लॉग नाही शूट केला. आता आम्ही लस्सी प्यायला थांबलो. मी नाही पित लस्सी. मम्मी वगैरे लस्सी पितात आहे म्हणून आम्ही इथं थांबलोय. गाईज दिस इज लस्सी. गाईज जिथं ताक हे मला माहितीच नव्हतं, तर आता मी ताक पिते. गाईज एवढा भारी ताक आहे ना. जाम भारी ताक होता. बाय अंकल. अंकल बाय. मला काय कळतच नाही. तर काही शेवटपर्यंत ब्लॉग बघा, जाम मजा येणार आहे. आता आम्ही कल्याणला पोहोचलो. तर पुढं आता मी गाडीत जाऊन झोपेन गाईज, कारण की मला जाम झोप आले. कारण मी सकाळी लवकर उठलेली त्यामुळे मला झोप आले. चला गाईज ब्लॉग शेवटपर्यंत बघा, जाम मजा येणार आहे ब्लॉगमध्ये. अगं भैया गाईज आम्ही आता इथं फोटो काढत होतो. मम्मी झाले स्टॅच्यू. तर गाईज आता हवा भरली आणि सीएनजी पण भरली. आता आम्ही चाललोय परत. आता स्टॉप नाही घेणार, आता डायरेक्ट बघू कुठे स्टॉप घेतो माहिती नाही. तर हे लोक गेले आतमध्ये, आता आम्ही पण चाललोय आतमध्ये. गाडीमध्ये मी झोपलेली, तर मी ब्लॉग नाही शूट केला. माझी तब्येत नाही बरी, माझं घसा दुखतोय, मला ताप आला आहे, त्यामुळे ब्लॉग नाही शूट केला. गाडीत झोपलेली, लवकर उठलेली ना सकाळी मी झोपले काय जावं. आता आम्ही स्टॉप घेतलाय गाईज नाश्ता करायला. चला नाश्ता करू गाईज. आता आम्ही आलोय दुसऱ्या हॉटेलमध्ये नाश्ता करायला. तिथं काहीच नव्हतं गाईज, फक्त वडापाव होता. मग वडापाव का नाही? वडापाव मला आवडत नाही, मला आवडतो डोसा. गाईज मला खायचा डोसा, माझा फेवरेट आहे. तिथं आम्ही नेहमी येतो, इथं आलो की आम्ही डोसाच खातो. माझा फेवरेट आहे गाईज डोसा, मला जाम आवडतो इथला डोसा.
पहिले आम्ही नेहमी यायचो गाईज, आता खूप वर्षांनी आलोय गावाला. तर ते लोक बोलले का तुम्ही त्या साईडला बसा, तर आम्ही या साईडला बसतो. आणि मला बोलताय ही जागा भारी आहे. हो ही मस्त आहे बघ जागा. ना. तो बोलला काय पाहिजे असेल तर मागवा. गाईज पण मला खायचा होता डोसा, पण डोसा बंद झालाय. गाईज माझा मजा येईल खायला. उलटा आम्हाला जाम आवडतो काही जसं जंगल वगैरे मध्ये खायला. तुम्ही नाही बोलले नाही ही रोटी आणि पनीर. पनीर मसाला तर गाईज आता नाश्ता झाला आणि आता आम्ही निघतोय परत गावी जाय. नाश्ता करून आता आम्ही गाडीत बसलो. आता आम्ही परत चाललो. एक, दोन. 2, 3. तर गाईज आता आम्ही आहोत कुठं आहेत ग? आता आम्ही आहोत कसारा घाटात. आता आम्ही पोचू 1-2 तासात. आता खाल्लंय ना गाईज तर अजून गुदगुल्या होत्या ते पोटात, एनर्जी आले. मागे होते बघ ना, लोकांची कसरत किती आहे. आम्ही गाईज याच्यात बसलोय. हे बघा गाईज व्ह्यू. थांबा व्ह्यू आम्ही व्ह्यूचे व्हिडिओज काढतो. गाईज आम्ही बसलोय पाण्यात असे उलटे चेंबतोय गाईज. हा गाईज येडी माणसं अशी घाटात उभे राहतात. कोण आले गाईज अशा घाटावर पॅक जागेवर उभे नका राहत जाऊ, काही इन्सिडेंट होऊ शकतो. गाईज आता आम्ही घाट क्रॉस केला आणि आता आम्ही आलोय घाटन देवीच्या इथं. बघा गाईज मंदिर. इथलं आम्ही पहिले नेहमी यायचो, जेव्हा गावी यायचो तेव्हा आम्ही इथे यायचोच पाया पडायला. चला पाया पडू. आता आम्ही पाया वगैरे पडून झाले. आता आम्ही खाते काकडी. गाईज जाम आवडते काकडी, फेवरेट. तर गाईज आता आम्ही निघालो आणि आता आम्ही कुठेच थांबणार नाही, डायरेक्ट घरी जाणार आहोत. चला हळदीला आता जाम मजा येणार आहे. चला आता जाऊ, तोपर्यंत मी झोपते. A few moments later. गाईज आता आम्ही थांबलोय CNG भरायला आणि पाठी सगळे झोपलेत. माझा भाऊ झोपलाय, मी पण झोपलेले. आता उठले गाईज. आता आम्ही पोचू लगेच अर्धा तासात. पप्पा किती वेळ लागलो आता? आता 10 मिनिटं नाशिकला जायला. येस. जास्त लोकांना तेवढंच खर्च लागणार म्हणून. गाईज अजून एवढा वेळ लागणार आहे जायला. क्या हुआ? उसको है ना उल्टी हो रही है, साबुदाने खाए रात को. आता आम्ही बाहेर उतरलोय. आता किती वेळात आमचा नंबर येतो काय माहिती गाईज गाडीच्या इथं. One eternity later. फायनली आमची CNG भरून झाले आणि आता आम्ही चाललोय.
आता गाईज आम्ही फक्त अर्धा तास लगेच पोहोचू. अर्धा एक तास लागेल पोहोचायला. त्यानंतर लगेच हळदीची तयारी करायची आम्हाला तिकडे गेल्यावर लगेच. तर चला आता किती वाजले? आता गाईज 5 वाजले. पोहोचू आम्ही 6 वाजेपर्यंत आणि तिथे गेल्यावर चला. नको बाप्पा भीमराव आला. हा बोर्ड आहे. बघा ना आता नाही कुत्र्याला हात लागला. काय पेरू मस्त गोड. आवडला का? अरे तुला आवडला का? पिंपळगावची शान आहे. तिथून मसाला दिला. गाईज आता आम्ही पोहोचलो. भैया तंग मुझे करता है संग मेरे लड़ता है. राम जी की कृपा से मैं बची राम जी की कृपा से. तुमच्यावर सवाला हा, कसं काय? मग आता आम्ही हळतोय चला, बोला. गाण्याच्या भेंड्या. हे आडगाव आपलं ओरिजिनल गाव. हा. काय परत बोला. हे आपलं ओरिजिनल गाव आडगाव. तर गाईज आता आम्ही गावी पोहोचलो. पहिले आम्हाला माझ्या पप्पाची आम्हाला एवढा वेळ झालेला आहे आणि आम्ही कुठं गेलो आहे. लेट झालोय आम्ही कारण सीएनजी ला भरपूर लाईन होती त्यामुळे खूप जरा गर्दी आम्हाला होती. लेट झालंय. CNG ला खूप जास्ती गर्दी होती तर आम्हाला लेट झालाय. तिथं प्रोग्राम चालू झालाय म्हणजे हळद नाही ते भांगड्यांचा प्रोग्राम नाही काय. आता हळद थोड्या वेळात सुरुवात होईल. आता हळदीला बाय. हळदीला नाही गावाला पोहोचल्यावर भेटते तुम्हाला. गाईज फायनली आम्ही आमच्या गावाला पोहोचलो. गाईज जाम मजा येणार आहे आता. आता बघा गाईज मी तुम्हाला घर दाखवते. हा हे बघा. थांबा आता उतरून तुम्हाला घर दाखवते. आता इथे मंडप बांधलाय गाईज हळदीचा. चला उतरते. सो गाईज हा बघा आमचा गाव. इथं मंडप बांधलाय. कसा वाटतोय का गावाला? खूप मस्त. हाय तू कशी आहेस? जेवण बघा गाईज एवढी हळद लावले. जाम मजा आली हळद खेळायला. तो गाइस जल्दी जल्दी सब्सक्राइब करो, आगे बहुत ज़्यादा मज़ा आने वाला है.